तिचा जागर न्यूज या वृत्तवाहिनीच्या वर्धापनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कृष्णा दूध, राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित, कृष्णा दूध, पत्ता MIDC इस्लामपूर. 50 वर्षाची विश्वासार्हता, कृष्णा दूध समवेत. चेअरमन माननीय संग्राम नानासाहेब फडतरे, व्हाईस चेअरमन माननीय शशिकांत शंकर पाटील तथा मार्गदर्शक माननीय आमदार जयंत पाटील, माजी जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य, युवा नेतृत्व माननीय प्रतीक जयंत पाटील. तिचा जागर न्यूज च्या वर्धापनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज. 2011 ची पुनरावृत्ती, भाजपाच्या घसरणीची चाहूल. 2029 मध्ये सत्तेला मोठा धक्का बसणार. काय वाटतंय आपल्याला? नमस्कार, मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज. 12 वर्षापूर्वी म्हणजे 2014 मध्ये देशाच्या राजकारणात ऐतिहासिक सत्ता परिवर्तन झाले. काँग्रेसची सलग 10 वर्षाची सत्ता संपुष्टात आली आणि भारतीय जनता पक्षानं प्रथमच स्पष्ट बहुमतासह केंद्राची सत्ता काबीज केली. एकेकाळी लोकसभेत 415 जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष 2014 मध्ये अवघ्या 44 जागांवर स्थिरावला. हा धक्का इतका मोठा होता की त्यातून सावरण्यासाठी पक्षाला अनेक वर्ष लागली. 2019 मध्येही काँग्रेस केवळ 52 जागावर राहिली आणि 2024 मध्ये जागा वाढल्या तरी 100चा टप्पा गाठता आला नाही. मात्र काँग्रेसच्या या पराभवाची सुरुवात 2014 मध्ये नव्हती, तर 2011 पासून त्याची चिन्हे दिसू लागली होती. भ्रष्टाचाराने आरोप, जनतेतील नाराजी आणि नेतृत्वावरील प्रश्न यामुळे काँग्रेसची घसरण आधीच सुरू झाली होती आणि आता त्याचा मोठा फटका 2014च्या निवडणुकीत बसला. आता हाच इतिहास भारतीय जनता पक्षाच्या बाबतीतही घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सलग 2 कार्यकाळानंतर सत्ताविरोधी वातावरण, काही निर्णयांवर वाढणारी टीका, मित्रपक्षातील अस्वस्थता आणि काही राज्यातील राजकीय घडामोडी यामुळे भाजपाच्या घसरणीची सुरुवात झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खरंच भाजपच्या डाऊनफॉलची चाहूल लागली आहे का? 2029च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार का, की हा केवळ विरोधकांचा राजकीय दावा आहे? या सर्व प्रश्नांचा सखोल आणि वस्तुनिष्ठ आढावा आपण या बातमीतून घेत आहोत. काय वाटतं आपल्याला? खरंच भाजपाला आता संकटात यायला लावलंय का? भाजपच्याच नेत्यांच्या दुष्कृत्यामुळं भाजप बॅकफूटवर चाललंय काय? आपली कमेंट जरूर कळवा. जंतर मंतरवरचं आंदोलन असेल किंवा महिलांचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, काय वाटतं आपल्याला? भाजप सरकार जे आहे ते यशस्वी आहे का सरकार चालवण्यात? चुकीच्या निर्णयांमुळे भाजप बॅकफूटवर जाईल काय? आपली कमेंट अत्यंत जरुरी आहे. बातमी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहताय तिचं जागर न्यूज.